आज आपण बटाटा भजी बघणार आहोत. एकदम सोपी रेसिपी आहे, कमी साहित्य आहे त्याच्यासाठी आणि झटपट होणारे आहे. तर आता पावसाळा सुरू होत आहे, तर त्या पावसाळ्यामध्ये आपल्याला गरमागरम खाण्याची इच्छा होते. तर त्यासाठी आपण ही बटाटा भजी करून बघूयात एकदा, तर तुम्हाला नक्कीच आवडतील. तर त्याच्यासाठी काही टिप्स सांगितले, त्या नक्कीच तुम्ही बटाटे भजी करताना वापरा, तर तुम्हाला मदत होईल. तर अशा प्रकारे आपण बटाट्याच्या स्लायसरने बटाट्याचे काप करून घेतलेले आहे. तर जास्ती जाडही नाही आणि जास्ती पातळही नाही. तर अशा प्रकारे आपण करून घेणार आणि आपण त्या बटाट्याचे सालही काढलेले आहे. सालासकट तुम्ही करा, चव एकदम भन्नाट लागते त्याची. चला तर मग आपण पुढची तयारी करूयात. एका भांड्यामध्ये आपण 2 मोठे चमचे बेसन पीठ घेणार आहे. एक बटाटा घेतलेला आहे, त्याच्यासाठी एवढे बेसन आपल्याला पुरेसं आहे. त्याच्यामध्ये आपण 1 चमचा मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं. थोडासा ओवा आपण चोळून टाकणार आहे त्याच्यामध्ये. आणि 1 चुटकी आपण खायचा सोडा टाकणार आहे त्याच्यामध्ये. जास्त नाही, 1 चुटकी, 1 चिमूट. आणि थोडं थोडं पाणी घालून आपण मिक्स करणार आहे त्याला. एकदम जास्ती पाणी नाही टाकणार आहे आपण. थोडं थोडं पाणी टाकून आपण त्याला मिक्स करून घेऊयात, म्हणजे जेणेकरून त्याच्या गुठळ्या आहेत त्या होणार नाही, फुटल्या जातील. एकदम तर जास्ती पाणी टाकल्यानंतर तुम्ही मिक्स केलं तर त्या गुठळ्या लवकर फुटल्या जात नाही. त्याच्यामुळे असं आधी आपण थोडंसं फेटून घेऊयात. बघू शकता तुम्ही, गुठळ्या दिसत नाही आहे तुम्हाला त्याच्यामध्ये. एकसारखंच फेटून घ्यायचं आहे त्याला. बघू शकता गुठळ्या नाही आहेत त्याच्यामध्ये. आता तुम्हाला जसं पातळ हवं आहे त्याप्रमाणे थोडंसं पाणी ॲडजस्ट करायचं आणि परत एकदा मिक्स करून घेऊया. आपलं जास्ती पातळ करायचं नाही, कारण बटाट्याला ते मिक्सर आपलं चिकटलं पाहिजे, त्याने पकडलं पाहिजे आणि थोडासा जाड लेयर आला पाहिजे त्याच्यामध्ये. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण त्याचं थिकनेस ठेवलेलं आहे. अशा प्रकारे पातळ केलं, जास्ती पातळही नाही घट्टही नाही. बटाट्याला लेअर चांगला लागेल तो. चला तर मग आपण पुढची तयारी करूया. हे बटाटे आपण पाण्यात ठेवलेले आहे, ते चांगले निथळून घेणार आहोत. दोन्ही हाताने आपण त्याला दाबून त्याचं पाणी काढून घेणार आहे, जेणेकरून त्याचा ओलावा राहणार नाही, पाणी राहणार नाही त्याच्यामध्ये. आणि तसं जसं आपण बॅटरमध्ये बटाटे टाकतो, ते बटाटे काय होतं, त्याच्यात पाणी असेल ते पातळ पातळ होत जातं आणि ते बटाट्यांना जास्त लागलं जात नाही. तर असं आपण सुती कापड ते काढून घेतलेले आहे. इकडे आपले कढईत तेल ठेवलेलं आहे. तेल तापलेलं आहे. आपण थोडं बेसन टाकून बघितलं आहे, आपलं तेल तापलेलं आहे. तेल थोडंच घेतलेलं आहे, एकच बटाटा आहे, जास्त तेल नाही घेतलेलं. जेवढे त्या तेलामध्ये बसतील तेवढे आपण बटाटे अशा प्रकारे सोडून घेणार. एक एक करून आपण बटाटे सोडून घेऊ. आपण बॅटरमध्ये काहीच टाकलेलं नाही, हळद नाही टाकायची. हळद आणि सोडा टाकला, सोडा टाकतो आपण, हळद टाकली तर बटाटे ते बेसन आहे ते लाल कलर येतो, त्याला गोल्डन येलो कलर येत नाही, म्हणून हळद टाकायची नाही त्याच्यामध्ये. तो बेसनाचा नॅचरल कलर आहे तोच ठेवायचा. आणि जसं जसं बटाटा भजी भाजली जातील तसा त्याचा कलर चेंज होत जाईल. बघू शकता तुम्ही, 1-2-3 मिनिटातच आपले बटाटे चांगले तळलेले आहेत. बटाटा भजी मस्त गोल्डन कलर आलेला आहे आणि क्रिस्पी पण झालेले आहेत आणि फुगलेले आहेत मस्तपैकी. आपल्या चॅनलवर अशाच नवीन नवीन रेसिपी येणार आहेत, घरगुती पद्धतीच्या, सोप्या, जास्ती वेळ न लागणाऱ्या, 5-10 मिनटात तयार होणाऱ्या आपण बघणार आहे. आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
काय तुमच्या कमेंट असेल किंवा एखादी नवीन रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तर अशा प्रकारे आपण दुसराही घाणा तळून घेतलेला आहे. तुम्हाला जर तिखट भाजी हवी असतील थोडंसं तर बेसनचे बॅटर जेव्हा आपण मिक्स करतो त्यात लाल तिखट किंवा हिरवी मिरचीचा ठेचा तुम्ही टाकू शकता. तर अशा प्रकारे करून बघा. धन्यवाद.